राज्यातील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा दुसरा टप्पा आजपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। जवळपास 32 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 1200 कोटी रुपये सोडण्यास सुरुवात झाली आहे। कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांना हा लाभ मिळणार आहे, संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राइब करा विसरू नका। मित्रांनो, गेल्या काही वर्षात 2022 पासून मे 2025 पर्यंत अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा राखून ठेवलेला दावा अखेर मंजूर झाला आहे। जवळपास 14 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या खात्यात आता 15,000 रुपये ते 35,000 रुपयेपर्यंतचा पीक विमा जमा होणार आहे। कृषी विभागाने सांगितले आहे की 2022 पासून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही किंवा कमी मिळाला असेल त्यांना आता एक रकमी रक्कम थेट खात्यात मिळेल। सरकारने स्पष्ट केले आहे, मागील 3-4 वर्षात केंद्र सरकारकडून पीक विम्याचा पैसा वेळेत आला नव्हता, म्हणून आता थकीत रक्कम सोडली जात आहे। कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी जाहीर केले आहे की आजपासून या 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतील। काल 6 जिल्ह्यांमध्ये वाटप झाले असून आज 14 जिल्ह्यांमध्ये आणि उद्या परवा उर्वरित जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने रक्कम जमा होईल। काही शेतकऱ्यांना कालच खात्यात 50,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा मिळाल्याचे समोर आले आहे। ही रक्कम वेगवेगळ्या पिकांसाठी मंजूर केली आहे। बाजरी, ज्वारी, तूर, उडीद, सोयाबीन, कापूस, कांदा, केळी, आंबा इत्यादी पिकांचा यात समावेश आहे।